मित्रांनो सध्या निघालो आपण लक्ष्मी विलास पॅलेसकडे मी रिक्षाचा आधार घेतला आहे. बहुत बढ़िया है. आणि आता काकांनी सांगितलं की बाबा आतमध्ये कॅमेरा वापरू शकत नाही, तुम्ही फोटो काढू शकत नाही. बघूयात नेमकं काय विषय. एकदम जबरदस्त विंटेज कार. आणि अशा रीतीने आपण वडोदऱ्याला लक्ष्मी पॅलेस पाहायला आलेलो आहोत. तर बघूयात आतमध्ये व्हिडिओ काढता येतील नाही येतील हा वेगळा आणि नवा गहन प्रश्न आहे. बघूयात जे होईल ते होईल. भाई लोग, लक्ष्मी विलास पॅलेस आणि महाराजा फतेसिंग म्युझियम या दोघांचं कंबाईंड तिकीट मिळून 375 रुपये जातं आहे. आणि जर सेपरेट घ्यायचं गेलं तर 250 रुपये फक्त लक्ष्मी विलास पॅलेसला आणि 150 रुपये म्युझियमला, असे 400 रुपये. म्हणजे इंडियन्सला बरं का. आणि फॉरेनर्सचे रेट वेगळे आहेत. फॉरेनर्सला 525 रुपये आणि 300 रुपये. प्रचंड महाग आहे भाई. चला आलो आहे तर पाहायचं तर आहे, तर पाहूयात. आतमध्ये कोणत्याच प्रकारचा कॅमेरा वापरता येणार नाही असं स्पष्ट सूचना त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि बघूयात पॅलेस इथूनच बघून घ्या. असा भला मोठा पॅलेस आहे. तर चला पाहूयात. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही लक्ष्मी पॅलेसमध्ये येत आहे त्यावेळेला तिकीट वगैरे काढताय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ऑडिओ गाईड दिला जातो. म्हणजे तुम्हाला एक सोनीचा आयपॅड दिला जातो ज्याच्यातून तुम्ही संपूर्ण लक्ष्मी विलास पॅलेसची माहिती, बडोदा संस्थान, सयाजी गायकवाड यांच्याबद्दल सगळी माहिती मिळवू शकताय. मयूर कलशापासून सुरू होणारी ही माहिती शेवटपर्यंत सांगितली जाते. 1 तासाचा हा प्रवास आहे आणि आपण हा प्रवास आता आतमध्ये करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेरूनच करून घेतो आहे. हा जो संपूर्ण जो महाल आहे ना, 170 खोल्यांचा महाल फक्त 2 लोकांसाठी बांधला गेला होता. म्हणजे निवासी महाल पॅलेस ज्याला म्हणतो ते भारतातला एकमेव आहे ज्याच्यामध्ये लोक राहायचे. एवढा मोठा महाल आणि 2 लोकांसाठी एवढा मोठा पॅलेस बांधला होता. एक सयाजीराजे आणि त्यांच्या पत्नी या दोघांसाठी एवढा मोठा महाल बांधला गेला होता. किती आश्चर्याची गोष्ट आहे का नाही.